हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द स्वप्नील एसके. आणि आज आपण पाहणार आहोत 3 HP मॅक्सपाईन चिल्ली मसाला मशीनचा डेमो. तर आज आपण करणार आहोत घाटी मसाला, तेलकट मसाला, तेलाचा मसाला. बरेच सारे लोक मला विचारत होते की तुमच्या मशीनमध्ये घाटी मसाला, मिक्स मसाला, कांदा लसूण मसाला होतो की नाही. तर आता आपण त्याचं काय करू, एक सगळ्यांना हा नाही सांगण्यापेक्षा एक समक्ष त्यांना एक आपण बोलतो ना एक डेमोज देऊन टाकूया. तर हा डेमो आहे, हा तेलात भाजलेला मसाला आहे. तर आपण हा तेलात भाजलेला मसाला थोडासा अर्धा टाकणार आहे आणि कस्टमरला आपण दाखवणार आहे की या मशीनमध्ये खरंच जो काय आहे तो मिक्स मसाला होतो की नाही. तर याच्यामध्ये आपण गरम मसाला कमीत कमी 20 प्रकारचे वेगवेगळे मसाले, हळद वगैरे जे काय असेल, तेजपत्ता, मिरची, गरम मसाला सगळा टोटल आपण या मशीनमध्ये ग्राइंडिंग करणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. आता आपण ही मशीनचा दरवाजा लावून घेऊ आणि मशीन चालू करून बघू की खरंच या मशीनमध्ये तेलकट मसाला, तेलाचा मसाला होतो की नाही मित्रांनो. तर लेट स्टार्ट द मशीन. चालू केल्यानंतर याच्यामध्ये या मशीनचा तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी आवाज येणार आहे आणि या मशीनमध्ये आवाज आल्यानंतर तुमचा जो काही आहे तो ग्राइंडिंग तो चालू होणार आहे. या मशीनमध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे, हळदीचे तुकडे टाकलेले आहे आणि हा टोटल जो मसाला आहे हा घाटी मसाला आहे. आणि परत या मशीनमध्ये आपण तेलामध्ये परतवलेला मसाला आपण टाकलेला आहे मित्रांनो. तेलामध्ये परतवलेला मसाला आपण टाकलेला आहे आणि त्याचा आपण डेमो घेतला मित्रांनो. खरंच या आपल्या मशीनमध्ये मसाला होतो आहे की नाही, त्याचा काही रिझल्ट येतो आहे की नाही, कशा प्रकारे त्याच्यात दळलं जातं आहे, त्याचा आपण लाईव्ह डेमो आपण आता बघतोय मित्रांनो. हा पण व्हिडिओ विदाऊट कटमध्ये असेल जेणेकरून तुम्हाला काही डाऊट येणार नाही. दाखवलं एक केलं एक असं काही नाही. जे आहे ते मॅक्सपाईन आहे आणि मॅक्सपाईनच्यामध्ये जे पण आपलं प्रोडक्शन आपण कस्टमरला देतो आहे, रिझल्ट देतो आहे, तो सॅटिस्फाईड रिझल्ट आहे. आता आपण पहिला राऊंड बघूया. पहिला राऊंड झाल्यानंतर बटन बंद करून आपण याचा रिझल्ट बघूया. पहिल्या राऊंड नंतर या मशीनमध्ये काय रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तर मॅडम मशीनच्या दरवाजावर हात मारत ओपन करू. आता बघूया कसा काय रिझल्ट याच्यामध्ये आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता एक वेगळाच एकदम सुगंधित फ्रेग्रन्स आणि तुमच्या मशीनचा जो काय आहे तो रिझल्ट खूप छान फ्रेग्रन्स आलेला आहे. एक नंबर रिझल्ट मशीनमधून आलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. अरे वा एक नंबर. ठीक आहे, वरचा तुमचा उरलेला पण मसाला टाकून द्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट कळेल कसं काय येतं. कारण पहिला तर मिक्स झाला, वरतून आपण आता जो काय आहे तो उर्वरित मसाला या मशीनमध्ये टाकून देऊ. एकदम मिक्स मसाला छान एक नंबर. ओके, तर हा घाटी मसाला, गरम मसाला, मिक्स मसाला आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल मी तुम्हाला की हा मसाला आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे. परतवलेला मसाला दरवाजा लावल्यानंतर आपण कढी लावून जो साईडचा जो लॉक आहे तो उजव्या बाजूला फिरवावा. डाव्या बाजूला ओपन होतो, उजव्या बाजूला फिरवल्यानंतर तो टाईट होतो आणि टाईट झाल्यानंतर आपण त्याचा जो काय आहे तो रिझल्ट दाखवण्याचा पुन्हा एकदा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, मशीन चालू करा. 3 HP सिंगल फेज मशीन आहे मित्रांनो. 3 HP सिंगल फेजचा जो काही आहे हा डेमो समोर तुम्हाला दाखवलेला आहे. या मशीनमध्ये 100% गरम मसाला, तेलकट मसाला, तेलामध्ये भाजलेला मसाला हा होतो आणि होतोच. हीच मॅक्सपाईनची ओळख आहे. आपण संपूर्ण भारत देशात डिलिव्हरी करतो आणि एक नंबर रिझल्ट तुम्हाला या मशीनमध्ये येणार आहे मित्रांनो. पहिला रिझल्ट आला, आता मी तुम्हाला दुसरा रिझल्ट दाखवतो की या मशीनमध्ये कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे. काही या प्रकारची फायरिंग मित्रांनो. सेकंड राऊंड नंतर आपण आता बघूया की मशीनचा एवढा लोड दिल्यानंतर सुद्धा काय करायचं, दरवाजा थोडासा उघडायचा, परत बंद करायचा. ओके, म्हणजे त्याच्यातला जो एअर असतो ना तो थोडासा हे कंप्रेस होऊन जातो. बस कडी उघडा, थोडासा उघडा आणि नॉर्मल बंद करा परत. ठीक आहे, ओके, परत उघडा. ओके, एकदम मस्त रिझल्ट आलेला आहे. अजून पण फाईन पाहिजे तुम्हाला? कसं वाटतं रिझल्ट? छान वाटतंय तुम्हाला? वरती खाली करण्यासाठी आपण हे पण दिलेलं आहे, साईडची पट्टी तुम्ही करू शकता. ओके, बस. हां, जी वाळलेली नाही मिरची ती होत नाही, वाळलेलं मटेरियल लागतं, होऊन जातं. ठीक आहे, परत एकदा थोडासा राऊंड दिलं ना होऊन जाईल याच्यामध्ये.
बाकी ओके रिझल्ट. ठीक आहे चालेल. परत आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये बारीक करूया. व्हिडिओ मित्रांनो थोडासा लांब होईल, पण व्हिडिओमध्ये अजिबात आपण कट नाही लावलेला आहे, कारण की कट लावलेले व्हिडिओ, एडिट केलेले व्हिडिओ हे एडिटेड असतात आणि कुठे ना कुठे फसवेगिरी कस्टमरची होते. त्याच्यामुळे आपण मॅक्स स्पाईनमध्ये धरतोय आणि जे काय आहे तो रिझल्ट दाखवण्याचा आपण समोरासमोर समक्ष प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हा काही प्रकारचा रिझल्ट. मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत, त्याच्यानुसार त्याचा आवाज थोडासा चेंज वरती खाली तळल्यासारखा वाटतो. रिझल्ट तुम्हाला या मशीनमध्ये 100% येणार म्हणजे येणारच मित्रांनो. मसाला पूर्णपणे तेलात भाजलेला आहे ना. आणि पहिल्या राऊंडमध्ये व्यवस्थित मिरची बारीक झाली का? झाली ना. विदाउट कटमध्ये आपण हा व्हिडिओ. हळद पण आपण थोडीशी टाकलेली आहे मित्रांनो मशीनमध्ये. मशीनला कुठेच आपण कट नाही लावला, कुठेच मशीन आपण थांबवलेली नाही आहे, जेणेकरून मशीनमध्ये जो रिझल्ट आहे तो चांगला येणार आहे, जेणेकरून कस्टमरची ट्रान्सपरन्सी बनलेली राहील. रिझल्ट आहे असं तर नुसती मिरची करायची तर तुम्ही तासाला 14-15 किलो याच्यामध्ये करू शकता. आता बंद केलेलं आहे. आता आपण याच्यामधला रिझल्ट बघूया कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे. मिक्स मसाला गरम मसाल्याचा रिझल्ट कशा प्रकारे आपल्या मशीनमध्ये आलेला आहे ते आपण चेक करूया. घंटो का काम मिनटो में अशी मॅक्स स्पाईनची ओळख आहे मित्रांनो. आणि वाव, अमेझिंग रिझल्ट तुम्ही बघू शकता. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. थोडंसं उलातनीवर आम्हाला घेऊन दाखवता का कसा रिझल्ट आहे? आली आहे का बारीक? खरंच खरं खरं सांगायचं बरं का, ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया आपण विकतोय. खरंच आली आहे का बारीक? हो, एवढ्या वेळात तेवढी बारीक आली आहे. हो. अजून पण फाईन करू शकतो. अजून फाईन करू शकतो म्हणजे तुमची अपेक्षा आहे तुमचा मसाला अजून फाईन करायचा आहे फाईन तुम्हाला? करायचंय. चालेल ना, होऊन जाईल ना, त्याच्यात काय. पण याच्यामध्ये मशीन तर टाकताना ना हळद एकदम बारीक करूनच टाकायची, जास्त जाड हळद टाकायची. जास्त जाड हळद टाकायची नाही. जास्त जाड हळद ती ओके, आपण थोडीशी जाड हळद टाकली होती, अख्खी हळद टाकली होती. ओके, हळद बारीक टाकायची. बघू शकता ना, याने हे जे आहे याने तुम्ही असं तुमचं मशीनचं जे मटेरियल आहे ते पूर्णपणे असं थोडंसं फिरवून घेऊ शकता तुमचा जो पण मसाला आहे. आणि हा काय रिझल्ट आहे, वाव, हा रिझल्ट तुम्ही बघू शकता. ठीक आहे चालेल, आपण परत एकदा थोडंसं फिरवून बघूया, काही प्रॉब्लेम नाही. तर काही अशा प्रकारे मित्रांनो हा मसाला होतो. रिझल्ट एकदम सॅटिस्फाईंगली तुम्हाला येणार आहे. आता तिसरा एक राऊंड दाखवतो, अजून 1 मिनिट व्हिडिओ आपला वाढेल. एक तिसरा राऊंड बंद आणि चालू. रिझल्ट एक नंबर, क्वालिटी एक नंबर. चालेल, बघूया आता रिझल्ट कसा आलाय. मार्केट सारखी चटणी मसाला माझ्या मते तरी एक नंबर झालेला आहे रिझल्ट याचा. कसा आलाय रिझल्ट? बेस्ट आला, एकदम एकदम मस्त, एकदम मस्त आलाय. अरे वा, व्हेज नॉनव्हेज सगळ्या भाज्या होतील, तरीवाल्या भाज्या होतील. हो मग होतील ना. कसं आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहे म्हणून एवढं विचारलं तुम्हाला. एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो. तर बघा, तुमच्या कस्टमर सॅटिस्फाईड होतील. काय करायचं आता? आता याच्यात कांदा, खोबरं आणि लसूण मिक्स करायचं आहे. ओके ओके ओके.
तर पहिली ही पावडर काढून घ्यायची, हा हा नंतर मग कांदा खोबरं हा हा मिक्स हे करायचं, वाटून घ्यायचं हो आणि लसूण वाटून घ्यायचा. हो परत ही पावडर टाकायची. हा आणि मिक्सिंग करायचं. हो, परत मिक्स करायचं. ते बारीक झाल्यावर परत मसाला हा टाकायचा आणि बारीक करायचा. ठीक आहे, चालेल, एकत्र करायचं. हम्म. ठीक आहे, चालेल. आता हा तर मसाला आपण काढून घेऊया. बाकीचा जे याचा पार्ट 2 आपण बनवू आणि त्याच्या पुढच्या याच्यात आपण याचं जे कसं दळलेलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू.